श्रावण महिन्यानिमित्त सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम श्रावण सत्संग आणि साधना। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामी सहितं नमामि। श्री पार्वती पते हर 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 महादेव। ओम साईराम। सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय। आज कार्तवीर्य आणि दत्त महाराज आज वेगळ्याच एका परिस्थितीमध्ये होते। म्हणजे अतिशय शांत असे वारे वाहत होते आणि दोघं निवांत एका जंगलामध्ये ध्यानामध्ये बसलेले होते। आता हे ध्यान कधी लागलेलं हे दोघांनाही माहिती नाही। कालचा विषय काय होता, तो कुठे संपला तोही माहिती नाही। आणि अशा दोघेही जण ध्यानामध्ये अगदी मस्त असताना आजूबाजूला काहीतरी मोठी हालचाल झाली आणि मोठी हालचाल झाली म्हणून त्या क्षणी ते दोघेही जण जागृत अवस्थेमध्ये आले। आणि जागृत अवस्थेमध्ये आले त्यावेळेला दत्तगुरूंनी दाखवलं की कार्तवीर्य तुझ्या मागे बघ कोण उभा आहे। आणि कार्तवीर्याने पाठीमागे वळून बघितलं त्यावेळेला एक मोठा हत्ती गजेंद्र त्या ठिकाणी उभा होता। गजेंद्राला बघून थोडासा कार्तवीर्य घाबरला आणि बाजूला झाला की पटकन अचानकपणे पाठीमागे हत्ती येऊन उभा राहिला आणि हा काही इजा वगैरे करेल का असं त्याच्या मनामध्ये विचार येऊन तो बाजूला सरकला। आणि बाजूला सरकल्यानंतर तो हत्ती दत्तांच्या समोर आला आणि दत्तांच्या समोर आल्यानंतर दत्तांनी त्याला अतिशय पूर्णपणे हात जोडून असं वंदन केलं। आणि वंदन करून झाल्याच्या नंतर त्या हत्तीने त्याच्या सोंडेमध्ये पाणी आणलेलं होतं आणि ते पाणी भगवान दत्तगुरूंच्या पायावरती वाहिलं। आणि पायावरती वाहिल्यानंतर अतिशय सुंदर आणि अतिशय अशा प्रेमाने भगवान दत्तात्रेयांनी त्यांना स्पर्श केला। आणि स्पर्श केल्यानंतर हत्ती 2 मिनटं तिथे थांबला आणि 2 मिनटं थांबल्यानंतर त्या ठिकाणून निघून गेला। आता निघून गेल्यानंतर कार्तवीर्याला तो भाव खूप भावला की एक मुकं जे काही जनावर आहे किंवा हत्ती आहे तो सुद्धा किती रिस्पेक्ट किंवा त्याच्या मनामध्ये सुद्धा दत्तांबद्दल किती आदर आहे किंवा त्यांच्यामधलं देवत्व त्याला कळते। तर त्या सगळ्या गोष्टीने तो भारावून गेलेला होता। आणि मग त्या रिलेटेड विषय त्यांच्या दोघांमध्ये चालू झाला त्यावेळेला भगवान दत्तात्रय म्हणले की आमचं दुहेरी नातं आहे। एकमध्ये म्हणजे की हत्तीला स्पर्श फार प्रिय आहे। हत्ती स्पर्शाने सगळ्यांना लक्षात ठेवतो आणि हत्तीला स्पर्शाचं फार म्हणजे की नॉलेज आहे आणि त्याला जर प्रेमाने स्पर्श केला असेल तर तो आपला स्पर्श कधीच विसरत नाही। याला मी अनेक जन्मात अनेक वेळा स्पर्श केलेला आहे, त्या स्पर्शामुळे तो माझ्या जवळ आला आहे असा विषय कार्तवीर्याला भगवान दत्तात्रय गुरु समजावून सांगतायत। आणि त्यावेळेला ते बोलताना बोलले की या गजेंद्राला पण मी गुरु केलं आहे बरं। ते म्हटले गजेंद्राला तुम्ही गुरु केलं आहे, ह्या हत्तीकडनं म्हणजे गजेंद्राकडनं तुम्हाला असं कुठलं तत्त्वज्ञान मिळालं की त्या हत्तीला तुम्ही गुरु केला। त्यावेळेला म्हटलं हत्तीला गुरु केलं म्हणजे असं झालं की जंगलामध्ये मी असाच एका वृक्षावरती ध्यानस्थ बसलेलो होतो आणि त्याच्यानंतर माझं ध्यान करून झाल्यानंतर मी बघत बसलो तर काही लोक एक काष्टेणीची हत्तीनी तयार करत होते। आता काष्टेणीची हत्तीण हे आपल्याला मोठा शब्द थोडा वेगळा वाटेल, म्हणजे की काष्टेण म्हणजे काय, हत्ती म्हणजे काय। तर असं लाकडाचा पूर्णपणे एक तंबू जसा उभारतो तसं तंबू उभारण्यासारखे बांबू उभारले जातात आणि जी हत्तीण असते तिचं कातडं त्याच्यावरती पांघरलं जातं आणि मग त्याच्यानंतर एका खड्ड्यावरती पूर्ण मचाण बांधलं जातं आणि त्या मचाणावरती म्हणजे की त्या खड्ड्याला इक्वल लेवलला जे बांधलेले बांबू असतात त्याच्यावरती ही काष्टाची हत्तीण उभी केली जाते। आणि दूरवरनं बघितल्यानंतर ती हत्तीला स्पष्टपणे दिसते आणि ती दिसल्यानंतर त्या हत्तीकडे बघून वासनेच्या प्रती येऊन तो हत्ती त्या ठिकाणी येतो आणि अलगच त्या हत्तीणीच्या जवळ जातो आणि ज्यावेळेला जवळ जातो त्यावेळेला त्या खड्ड्यात पडतो आणि एवढा मोठा बलवान हत्ती, एवढा बुद्धिवान हत्ती त्या काष्टाच्या हत्तीणीमुळे केवळ खड्ड्यामध्ये पडतो आणि सापडला जातो। आणि मग ते हत्तीवाले तशा प्रकारे तो हत्ती पकडतात। म्हणजे भगवान दत्तगुरू म्हणले की मी या हत्तीकडनं एक मोठा गुण घेतला, तो म्हणजे की काम वासनेमध्ये न अडकणे, वासनेचा पूर्णपणे त्याग करणे। कारण जर एवढा मोठा बलवान हत्ती आणि एवढा बुद्धिमान हत्ती केवळ काष्टाची हत्तीण बघून तिच्या पूर्णपणे वासनेच्या अधीन होतो आणि तो त्या खड्ड्यामध्ये पडतो। मग ह्या सगळ्या गोष्टींवरती वासनेमुळे काय काय नुकसान होतं वगैरे हा सगळा विषय भगवान दत्तात्रय गुरु हे कार्तवीर्याला समजावून सांगतायत आणि त्याच्यामध्ये अनेक उत्तम उदाहरणं देत आहेत, म्हणजे की वासनेमुळे कशा प्रकारचे नुकसान होतं आणि वासनेचा कशा प्रकारे त्याग करायला पाहिजे। आता या वासनेच्या याच्यामध्ये प्रत्येकाने सांगितलं आहे किंवा आत्तापर्यंत आपण अध्यात्मामध्ये भरपूर वेळा ऐकले की वासनेवरती विजय मिळवायला पाहिजे, परंतु तो विजय मिळवणं शक्य आहे का
हे आपल्याला सुद्धा माहिती आहे. पण हां, त्याच्यावरती कंट्रोल 100% येऊ शकतो. जो कंट्रोल ठेवण्याचा आपण पूर्णपणे प्रयत्न करायला पाहिजे. आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये चालत असताना अनेक उत्तम उदाहरणं हे कार्तवीर्याला भगवान दत्तगुरू सांगतायत आणि त्याच्यामधलं एक सुंदर उदाहरण आहे ते म्हणजे नारद खूप गर्विष्ठ झालेला आहे. नारदाला खूप गर्व झालेला आहे आपल्या संपूर्ण म्हणजे की असलेल्या उपासनेचा, त्याचबरोबर आपल्या पदाचा आणि देवांसमोर म्हणजे की नारद आता एवढे अगदी म्हणतो तसे आपण इझी झालेले आहेत की ते प्रत्येक वेळेला देवांकडे येतात आणि देवांकडे येऊन मग देवांनाच आता काही काही अमृतवाणी ऐकवायला लागलेत. तर मग ब्रह्मा विष्णू महेश यांची चर्चा चाललेली होती की नारद भयंकर गर्विष्ठ झालेत, हल्ली त्यांना खूप गर्व आला आहे आणि आपलंच बाळ आहे, एवढा गर्व चांगला नाही, त्यांना कुठेतरी खाली उतरवायला पाहिजे. मग हे कार्य कोणी करायचं म्हणून मग ब्रह्मानी आणि शिवानी विष्णूंवरती जबाबदारी टाकली की तुम्ही हे कार्य पार पाडा. मग विष्णू म्हणले की ठीक आहे. आणि नेमके त्याच दिवशी संध्याकाळी नारद ही लोकांमध्ये आले. नारद आल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी भगवान विष्णूंकडे गेले आणि भगवान विष्णूंकडे गेल्यानंतर मग तो संपूर्ण स्वागत सोहळा सुरू झाला आणि भगवान विष्णूंनी प्रेमाने नारदांकडे बघितलं. नारदांनी सांगितलं, देवांची स्तुती केली आणि म्हणाले की देवा, आता मी पृथ्वी लोकावरती चाललेलो आहे, म्हणजे तुमची आठवण आली म्हणून तुम्हाला भेटायला आलेलो आहे. आणि मग नंदन वंदन करून त्या ठिकाणून नारद निघाले. आता नारद निघाल्यानंतर भगवान विष्णूंनी पूर्ण योजना केलेली होती की नारदाला गर्व कसला झाला आहे, तर वासनेवरती मी विजय मिळवला ह्या गोष्टीचा याला गर्व झालेला आहे आणि आत्ताच याचा गर्व आपण खाली उतरवायला पाहिजे. असं करून देवानी मायारूपी पूर्णपणे एक नगरी तयार केली आणि ती नगरी इतकी सुंदर होती की हिशोबाच्या पलीकडे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दिवे लागलेले होते आणि तिथली लोकं खूप सुंदर होती. सगळी काही विष्णूची माया आणि विष्णुरूपच सगळं, म्हणजे की विष्णूच झालेले सगळे गावातले नागरिक, विष्णूच झालेला राजा, विष्णूनीच तयार केलेली नगरी, तर ती किती सुंदर नगरी असेल आपण सगळे विचार करू शकतो. आणि भगवान नारद हवाई मार्गे चाललेले होते आणि चालत जात असताना त्यांनी खाली वाकून सहज बघितलं. त्यावेळेला त्यांनी बघितलं, अरे किती सुंदर नगरी आहे, किती छान नगरी आहे. आणि ही कुठली नगरी आहे, आपण एवढ्या वेळा या रस्त्यातून जातो पण ही नगरी कधी आपल्याला दिसली नाही. आणि त्या नगरीचं प्रलोभन इतकं सुंदर होतं की त्यांना वाटलं या 2 मिनिटं या नगरीमध्ये आपण जायलाच पाहिजे. आणि नारद खाली उतरले. आता नारद खाली उतरल्यानंतर मग तिकडे त्या नगरीमध्ये त्यांनी प्रवेश केला. नगरीमधली लोकं अतिशय सुंदर, नटलेली आणि छान सगळी. आता सगळी विष्णू स्वरूप आणि सगळी माया स्वरूप म्हणल्यावर काय कुणाचं वर्णन किती करावं. त्याप्रमाणे त्यांनी ह्या देवऋषींचं स्वागत केलं, त्यांच्या अंगावरती फुलं टाकले आणि त्यांना सांगितलं की या म्हणून. ते म्हणले, पण हे काय आहे, ही कुठली नगरी आहे. त्यावेळेला त्यातल्या एका त्या प्रजेमधल्या माणसाने सांगितलं की अहो, ही गंधर्व नगरी आहे. वा वा वा, गंधर्व नगरी म्हणजे खरंच सुंदर असणार. गंधर्व किती सुंदर असतात, तर त्याची नगरी का नाही सुंदर असणार. आता नारद गंधर्व नगरी एवढ्यापुरतं त्याच्यामध्ये रमले की कुठल्या तरी गंधर्वाची नगरी आहे. आणि पुढे 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 जात गेल्यानंतर त्या गंधर्वापर्यंत म्हणजे त्या नगरीच्या राजापर्यंत पोचले की आता राजाचा राजवाडा लागणार आहे. आणि इतकी सुंदर नगरी, तिथली बाजारपेठ, तिथल्या सुंदर सुंदर सगळ्या बायका, त्यानंतर सुंदर सुंदर सगळे पुरुष आणि सगळे नटलेले थटलेले. नारद पुढे 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 कुठे चाललेत कळत नाही. आणि वाटेमध्ये द्वारपालांनी अडवलं आणि सांगितलं की हा विडा घ्या. नारद म्हणले, विडा कसला. अहो म्हणजे इथे आलेल्या प्रत्येक माणसाला पहिला विडा दिला जातो, म्हणजे हा विडा का. आता तो विडा म्हणजे किती सुंदर. नारदाने तो विडा तोंडामध्ये टाकला आणि विडा तोंडामध्ये टाकल्यानंतर काय, आपला विडा इतका सुंदर लागतो, तो नारायणाचा आणि मायास्वरूप विडा म्हणजे किती सुंदर असणार. नारदाने तो विडा तोंडामध्ये टाकल्यानंतर त्याची एक वेगळीच नशा अजून नारदावरती आली आणि ते म्हणले की आमच्या महाराजांना भेटायला चला. मग त्याप्रमाणे नारद म्हणले, बिलकुल, आता नगरीत आलो आहे तर राजाची भेट घ्यायलाच पाहिजे. मग नारद पण मोठे रमून आतमध्ये गेले आणि तो विडा पूर्णपणे तोंडामध्ये. आणि काय सुंदर एकदम नारदांनी सुंदर त्या नगरीची स्तुती केली आणि त्या राजाची भेट घेतली. आता तो राजा पण स्वतः विष्णुमयच होता. राजाने पण नारदांना उच्च आसन दिलं आणि सांगितलं की तुम्ही फार चांगले ऋषी दिसताय आणि तुमच्या चेहऱ्यावरती तेजही दिसतंय. तर माझं असं म्हणणं आहे, तुम्ही काही दिवस या नगरीमध्ये राहा. तुमच्यासारखी व्यक्ती या नगरीमध्ये आली हे आमचं सौभाग्यच आहे. नारदाला आणखीन आनंद झाला. थोडी चर्चा झाली आणि नारदांनी त्यांचं आमंत्रण स्वीकारलं आणि नारद फसले. नंतर राजवाड्याच्या बाहेर आल्यानंतर नारदांना असं कळलं की अजून 2 दिवसांनी या ठिकाणी त्या राजाची जी मुलगी आहे त्या मुलीचा म्हणजे त्या राजकन्येचा स्वयंवर आहे आणि तिची एकच अट आहे की जो सुंदर दिसायला असेल त्याच्या गळ्यामध्ये मी वरमाला घालीन. आणि ती नगरी, तो राजा ते बघितल्यानंतर इतकं सुंदर सगळं रूप बघितल्यावर नारदाला असं वाटलं आपणच इथे ह्या मुलीबरोबर विवाह केला आणि आपणच सुंदर दिसतोय आणि इथे आपली तारीफ पण झाली आहे, तर आपणच या मुलीने आपल्याला वरलं, आपण त्या स्वयंवराला उपस्थित राहिलो तर काय हरकत आहे, इथलेच आपण राजा बनू आणि छान या नगरीमध्ये वास करू. म्हणून एक जन्म ह्याच्यामध्ये घालू, एवढे तपश्चर्यामध्ये घालवले, एक भोगामध्ये घालवलं तर काय मोठा फरक पडणार आहे, असं त्यांच्या मनात विचार आला. आणि तेवढ्यात राजकन्या तिकडनं आली. आणि ती राजकन्या म्हणजे काय, साक्षात लक्ष्मी स्वरूप, लक्ष्मी एवढी सुंदर राजकन्या.
ती राजकन्या बघितल्यानंतर मग संपूर्ण विषय वासना जागृत झाल्या आणि नारद आणखीनच फसत गेले. आता नारदांचा ठाम खात्री झाली की आपण आता कुठल्याही परिस्थितीत स्वयंवर 2 दिवसांनी अटेंड करायचं आणि आपणच सुंदर आहोत, त्यामुळे वरमाला आपल्याच गळ्यामध्ये पडणार आणि ही वरमाला गळ्यामध्ये पडली की बस आपलं काम झालं, आपण इथले राजे झालो. पुढचा मागचा आपला काही न विचार करता ते वासनेमध्ये अडकले. आता वासनेमध्ये अडकल्यानंतर संध्याकाळून ज्यावेळेला त्या लोकांशी परिचयाचं बोलणं, आता परिचय झालेला होता त्यामुळे बोलणं झालेलं होतं, शांत बसणं नारदाचा स्वभाव नाही, तेव्हा त्यांना समजलं की तो राजा आहे, तो राजा आहे, तो राजा आहे, असे राजे तिथे राहायला आलेले आहेत जे लांबून लांबून नगरीतून येणार आहे. आणि ते इतके सुंदर होते की त्यांना बघून नारदाला प्रश्न पडला की आता ह्यांच्यापुढे मी सुंदर नसेल, मग आता काय करायला पाहिजे. तर आपल्यामध्ये सर्वात सुंदर कोण असेल तर विष्णू आहेत म्हणजे, आणि ते आपले आराध्य आहेत, त्यांचं आपल्यावर खूप प्रेम आहे. आपण जाऊन विष्णूंना सांगे तुमचं स्वरूप मला द्या म्हणून, आणि त्यांच्यासारखे जर आपण दिसायला लागलो तर आपल्याहून सुंदर कोणीच नसेल, आणि मग ही 100% राजकन्या वरमाला आपल्या गळ्यामध्ये घालेल. एवढा सगळा विचार करून नारदांनी तिकडनं डायरेक्ट विष्णूंच्या इथे प्रगट झाले. विष्णू म्हणले, अरे नारदा आत्ता गेलास आणि आलास, अरे बाबा काय सगळं कुशल मंगल आहे ना. बोलले, देवा सगळं कुशल मंगल आहे, पहिलं सांगा म्हणजे मी एक मोठी योजना आखतोय माझ्या आयुष्यामध्ये, मी एक प्रगतीचं पाऊल टाकतोय, आणि असं प्रगतीचं पाऊल टाकताना तुम्ही बरोबर आहात की नाही. विष्णूंनी सांगितलं, बिलकुल मी बरोबर, म्हणजे नारदा तू सांग मी तुझ्याकरता काय करू. अहो म्हणले, तुम्हाला एक आनंदाची बातमी देतो. म्हणजे काय. अहो मी लग्न करतोय. लगेच विष्णूंनी टाळ्याच वाजवल्या. बोलले, नारदा सांग कुठली तारीख, काय, मी काय करू. बोलले, तुम्ही काही करायचं नाही, तुम्ही फक्त एक काम करायचं, तुमचं स्वरूप मला द्यायचं, बाकी काय ते मी तुम्हाला नंतर सांगतो. आता विष्णूंना सगळं ज्ञात होतं, त्यांनीच घडवलेली मायावी नगरी होती, त्यामुळे ते म्हणले की दिलं तुला. म्हणले, मग दिलं मला कसं कळेल. बोले, सिंपल गोष्ट आहे, तू फक्त डोळे मीट आणि उघड, उघडल्यावर मी तुला सांगेन, जेव्हा मी उघड म्हणेन त्यावेळेला माझं स्वरूप तुला आलेलं असेल. बिलकुल चालेल म्हणले देवा. आता देवांवर प्रचंड विश्वास होता. देवांनी नारदाला डोळे बंद करून उभं केलं. 2-3 मिनटं गेल्याच्या नंतर नारदाचं रूप बदललं, आणि खरंच नारदाचं रूप बदललं, आणि नारदाचं रूप बदललं, आणि देव म्हणले की नारदा डोळे उघड. आणि नारदाने डोळे उघडल्यानंतर देवाने स्तुती करायला सुरुवात केली. नारदा, अरे तुझी कांती किती उज्ज्वल दिसते, आणि काय वा वा वा, अफाट तेज तुझ्या चेहऱ्यावरती आलेलं आहे. नारदाला तेच हवं होतं. देवा मी तुमच्यासारखा दिसतोय. अरे हुबेहूब माझ्याहून सुंदर तुम्ही दिसताय नारद. बस तुम्ही आता जिकडे चाललाय तिकडे प्रस्थान ठेवा. आणि या सगळ्या गडबडीमध्ये एक दिवस गेला, आणि दुसऱ्या दिवशी नारद खाली त्या नगरीमध्ये आले. आता गंमत अशी झाली की जो तो वळून वळून नारदांकडे बघतोय, आणि भगवान ज्यावेळेला नारद निघाले त्यावेळेला एक अट घातली, नारदा हे रूप माझं आहे, फक्त एकच तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमचं प्रतिबिंब बघू नका. म्हणजे कुठे आरशामध्ये तुम्ही तुमचं प्रतिबिंब बघायचं नाही. जर तुम्ही आरशामध्ये प्रतिबिंब बघितलं तर त्यावेळेला माझं रूप निघून जाईल आणि तुमचं रूप राहील, तर तुम्ही कुठेही तुमचं प्रतिबिंब बघणार नाही. आता नारदाला एवढी खात्री होती की आपण विष्णूसारखे दिसतोय, आपण चांगलेच दिसतोय, तर आपण आरसा बघायचा कशाला. नारद मोठे जोरात निघाले, त्या नगरीमध्ये आले, आणि नगरीमध्ये प्रवेश झाल्यापासून प्रत्येक माणूस त्यांच्याकडे वळून वळून बघतोय. नारद म्हणतात, काय रुबाब आहे आपला, किती सुंदर दिसतोय आपण, बघा जो तो आपल्याकडे वळून वळून बघतोय, उद्या आपल्या गळ्यामध्ये वरमाळा पडणारच. आणि त्याप्रमाणे नारद मोठ्या हौशीने त्या ठिकाणी जाऊन अगदी 4थ्या नंबरच्या आसनावरती बसले, आणि नारदांनी पूर्ण राजासारखी पोज वगैरे घेतली, आणि त्या स्वयंवराला सुरुवात झाली. ती राजकन्या हातामध्ये फुलांची माळा घेऊन आली, आणि फुलांची माळा घेऊन आल्यानंतर ती लाईनीने असे 20-22 राजे बसलेले होते, त्या प्रत्येक राजाकडे बघायला लागली. आणि त्या राजाकडे लक्ष देत असताना 1 नंबर झाला, 2 नंबर झाला, 3 नंबर झाला. नारद तयार झाले की आता ती माझ्यासमोर येणार, आणि माझ्यासमोर आल्यावर माझ्या गळ्यात ती लगेच हार घालून मोकळी होणार. माझ्या एवढं सुंदर आहे तरी कोण. पण असं झालं नाही. त्याच्या पुढे ती गेली, आणि 6 नंबरच्या राजाच्या गळ्यात तिने वरमाला घातली. ते घातल्यानंतर नारद ताडकन उभे राहिले, कारण नारद पहिल्यापासून शॉर्ट टेम्पर, त्यामुळे ते लगेच भडकले. हो कसं आहे, तुमचा वर काय आहे की जो जगात सुंदर दिसायला असेल त्यालाही राजकन्या वरणार, आणि मला माहिती आहे की मी सुंदर दिसायला आहे. त्या राजकन्याने पाठीमागे वळून बघितलं, आणि ज्याच्या गळ्यामध्ये हात घातलेला तो राजा म्हणला, अरे स्वतःचा चेहरा तरी आरशात जाऊन बघ, कुठलं माकडाचं तोंड लावून आलायस आणि म्हणतोयस की मी सुंदर आहे. हे वाक्य ऐकल्यानंतर नारद एकदम खच्चित झाले, आणि तिथून बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर म्हणले, ह्या लोकांची ही नगरी काही बरोबर नाही, ह्या नगरीतल्या लोकांना काही समजत नाही, सौंदर्याची त्यांना पारखच नाही आहे, ही राजकन्या बहुतेक डोळ्यानं तिला कमीच दिसत असावं, असं वगैरे करत करत पुढे आले. पण नारदांना एक गोष्ट जाणवली की जो तो आपल्याकडे बघतोय
आणि हसतोय, जो तो आपल्याकडे बघतोय आणि हसतोय, काहीतरी भानगड आहे. असं करत करत नारद एका सरोवराच्या ठिकाणी आले आणि त्या सरोवरामध्ये तिथल्या पाण्यामध्ये त्यांनी खाली वाकून आपलं प्रतिबिंब बघितलं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ते पूर्ण माकडासारखं होतं, वानरासारखं त्यांचं तोंड दिसत होतं. आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की विष्णूंनी आपला घात केला आहे, आपल्याला वानराचं तोंड लावून या ठिकाणी खाली पाठवलं आहे. आणि त्यावेळेला अतिशय रागावलेले होते आणि रागावलेले असताना त्या जलामध्ये स्वतःला बघतायत आणि ते वानराचा चेहरा बघून झाल्यानंतर पहिला तर गर्व सगळा खाली उतरला आणि एका क्षणामध्ये डोक्यामध्ये म्हणतात तसा लखलखाट झाला की अरे हे करून काय बसलो आहे आपण आणि करायचं काय आपल्याला. आपण नारद आहोत, आपण एकीकडे म्हणतोय की आपण वासनेवर विजय मिळवला आणि आत्ताचं हे काय, असं म्हणून पटकन मागे वळले. आणि मागे वळल्यानंतर साक्षात विष्णू तिथे उभे होते. ती नगरी पूर्णपणे निघून गेलेली होती. तर सरोवर होतं, ते सरोवर तिकडनं निघून गेलेलं होतं आणि विष्णूंनी त्याच्या खांद्यावरती हात ठेवला, नारदाला सावध केलं, सावरलं त्या ठिकाणी नारदाला. त्यावेळेला नारद म्हणला, देवा मला माफ करा, माझं चुकलं. पण मला समजलं की मी वासनेमध्ये अधीन नव्हतं व्हायला पाहिजे, मी वासनेवर विजय मिळवला म्हणून सांगतो आणि मीच वासनेमध्ये अडकलो. त्याला भगवान विष्णू म्हणतात की ही माया आहे, या वासनेवरती भल्याभल्यांना विजय मिळवता येत नाही. नारदा, कितीही आपण केलं तरी आपण सदैव प्रयत्न करतोय असं म्हणावं, कारण हे साध्य होणं हे शक्य नाही आहे आणि तू कशा रुबाबामध्ये असतोस. मग त्यांनी व्यवस्थित समजावून सांगितल्यानंतर नारदाला कुठेतरी हायसं वाटलं. त्यांनी विष्णूंची माफी मागितली, विष्णूंनीही मोठ्या मनाने त्यांना माफ केलं. पण म्हणले, देवा मला तुमचा राग आला, मी एवढ्या जवळचा आहे, तुम्ही मला समजून सांगू शकत नाही का. मग म्हणले ठीक आहे, तुला समजून सांगितलं, तू ऐकला असता का. नारद म्हणलं, हो मी ऐकला असतो. बरोबर, तुझ्या डोक्यात राग आहे म्हणून आता काय करावं. तर मग नारद म्हणले, मला तुम्हाला श्राप द्यावासा वाटतं आहे. आणि त्यावेळेला नारदांनी श्राप दिला, जो भगवान विष्णूंनी स्वीकार केला. आपल्याला गोष्ट इथपर्यंतच आहे की नारदांसारखी व्यक्ती की जी एवढ्या उच्च स्तरीला आहे, तीही वासनेच्या अधीन जाऊ शकते, तीही वासनेमध्ये अडकू शकते. तर मग त्या हत्तीपासून आपण हाच गुण घ्यायला पाहिजे ना, की आपण कुठेही वासनेमध्ये अडकायचं नाही. आपण वासना रहित होण्याचा प्रयत्न करू. वासना आपल्यामधनं जाणार नाही, पण तो तिच्यावरती कंट्रोल आपल्याला नक्की ठेवता येईल. ह्या तत्त्वाचा पूर्णपणे अंगीसार हा पूर्णपणे कार्तवीर्याने केला आणि कार्तवीर्याने पुढच्या आयुष्यामध्ये तसं जपलं आणि जगण्याचा प्रयत्नही केला. आपणही सगळे दत्तगुरूंचा हे गुरु गजेंद्र यांच्यापासून हे तत्त्व घेतलं पाहिजे की कुठेही कामवासनेच्या अधीन व्हायला नाही पाहिजे, कुठेतरी त्याच्यावरती कंट्रोल मिळवला पाहिजे, कुठेतरी आपला विवेक जागृत करायला पाहिजे. एवढंच यामधनं सांगायचं होतं. आज इथेच थांबूया. ओम साईराम.